हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवत आहे साबुदाण्याची खीर। त्यासाठी लागणारे साहित्य मनुके, साखर, वेलची, काजू, बदाम आणि वरती दूध आहे। तर आपण आता बनवायला सुरुवात करू। आता इकडे मी अर्धा लिटर दूध तापत ठेवलं होतं, त्याला उकळी आलेली आहे। आपण पहिल्यांदा घालूया साखर, नंतर घालूया वेलची, नंतर घालते मी साबुदाणा। मी रात्रीच भिजवून ठेवला होता, बघा कसं छान फुलून आलेला आहे। मला जर खीर बनवायची असेल तर साबुदाणा रात्रीच भिजवा, कारण तो पूर्ण फुलला जातो आणि त्याची खीरही छान लागते, कच्चा राहत नाही। आपण घालूया काजू बदामचे तुकडे। मनुके मी खीर तयार झाल्यानंतर घालणार आहे, आताच नाही। आता आपली खीर शिजून तयार झालेली आहे। मी मनुके शेवटी घातले, कारण मनुके जास्त फुलले तर ते खीरीला थोडीशी आंबट चव लागते, ती चव मला आवडत नाही। बघा तयार झाली आपली खीर, तयार झाली आपली साबुदाण्याची खीर। पावसाळ्यामध्ये जुलाब लागतात, तेव्हा जुलाबावरती हे उत्तम औषध आहे। लहान मुलांना खूप आवडते, त्यामुळे करून बघा। कशी होते ते सांगा। लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स।